श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आहे सुट्टीचा दिवस आणि डीमार्टला गेले होते. थोडीशी घरासाठी शॉपिंग केली. शॉपिंग तर काय केलेली आहे, तर सोफ्यासाठी नवीन कव्हर घेतलेले आहेत आणि थोडीशी डीमार्टमध्ये खरेदी केलेली आहे. आणि संक्रांत केली नव्हती, तर संक्रांतीचे विड्याचे सामान वाण आणलेलं आहे काय काय देण्यासाठी. चला तर ताईंनो, आजचा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डीमार्टला गेले होते आणि डीमार्टवरनं थोडीशी खरेदी केली. आमची संक्रांत पण राहिली होती, आता ह्या रविवारी संक्रांत करायचे, तर डीमार्टला गेले होते तर तिथून खरेदी केली थोडीशी. आणि आजची थोडी खरेदी दाखवली म्हणून मी आज सोफ्याचे कव्हर पण घेतले. तर हे आहे सोफ्यासाठी घेतलेले कव्हर, तर ते पण टाकते सोफ्यावरती. कसे दिसतात कसे नाही आणखीन काय बघितले नाही बघा. काय होतंय, पांढरे सोफे आहेत त्याच्यामुळे सोफेला घालतात. पांढऱ्या कलरचे सोफे घेतलेत, त्याच्यामुळं त्याचं घाण होण्याची लई शक्यता होती. जाईल घेईल म्हटलं, काही घेणं झालं नाही म्हणून आज घेतलंय. तर छान आहे बघा कव्हर. घरासाठी केली थोडीशी खरेदी आहे. काय झालं, इथं आलं तसं बाहेर जाईल म्हटलं तरी काही जायला वेळही मिळत नाही. आणि ह्यांना सुट्टी असते, बुधवार होता, तर म्हटलं चला आज थोडीशी खरेदी घरासाठी करू. कारण सगळी पुण्याला होतं त्याच्यामुळं घरातल्या सगळ्या वस्तू होत्या माझ्याकडं. काय नाही असं नाही, सगळ्या वस्तू आहेत. कारण आता हे सोफे घेतलेले नवीन, तर ह्याच्यासाठी कव्हर घेतले. आणि मेन तर सोफा एवढा पांढरा आहे त्याच्यामुळे घाण होते म्हणून हे कव्हर घेतले. आणि अशा कलरचे घेतले, मला हाच कलर आवडला. आता हे टाकल्यावरच कळलं त्याचं कसं काय आहे ते. थोडेसे साईडनं मोडावेच लागते. एक महिना झालं कुठेही गेले नव्हते, शॉपिंग वगैरे काहीच केली नव्हती. इथं आलं तसं शॉपिंग अजिबात कुठलीही कशाचीही केली नाही. तर आता थोडीशी सुरुवात केलेली आहे नवीन घरासाठी काय काय खरेदी करण्याची. तर आताशी सुरुवात आहे, त्याच्यामुळे सुरुवात केलेली आहे सोफ्यांच्या कव्हरपासून, कारण सोफ्यांना कव्हर महत्त्वाचे होते. सोफे आहेत आपल्याला व्हाईट कलरचे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे थोडीशी धूळ बसली की लगेच घाण होतात. तसं इथं धूळ जास्त यायचा काही प्रश्न येत नाही, धूळ अजिबात नाही. पण तरी पण एकदा सोफ्याचे कव्हर खराब झाले, सोफे खराब झाले की त्यांना काही करता येत नाही, म्हणून त्याच्यासाठी कव्हर असणं छान. तर म्हणून हे कव्हर घेतलेले आहेत, पण कव्हर थोडेसे मोठे झालेले आहेत, साईज आपल्याला कळत नाही. आणि इकडं मी आले तसं पहिल्यांदा ही खरेदी केलेली आहे, त्याच्यामुळं मला इकडचं जास्त काय माहिती नाही. पुण्यातलं कसं डीमार्टला गेलं की आपल्याला पुण्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. इथं तसं नाही, त्याच्यामुळे थोडंसं हे वाटत होतं. पण वस्तू चांगल्या आहेत, चांगलं मिळालेलं आहे, म्हणजे कव्हर चांगले मिळालेले आहेत. आणि तसंही खूप दिवस झालं मला घ्यायचे होते
आणि आज दिसले पण छान आणि घेतले पण मस्त आहेत. आणि बघा कसे दिसत आहेत फायनली सोफ्याचे कवर. मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मी पहिल्यांदा इथं खरेदी केलेली आहे. तर अशा प्रकारे आहेत आणि खुर्च्यांवर सुद्धा छान आहेत. तर बघा असे आहेत, वेगळे वेगळे आहेत पण छान दिसत आहेत. आणि व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशनसुद्धा छान झालेलं आहे. त्याच्यामुळे जरी घेतले ब्लॅक कलरचा कवर घेतला तरी पण त्या व्हाईट सोफ्याला छानच दिसायला लागले. थोडंसं होतं पण छान बसलाय कवर. छान आहे. आता मला तर छान वाटतात. तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आजची खरेदी छोटी मोठी खरेदी केलेली आहे ती तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि थोडंफार आणखीन आणलेले सामान समर्थकडे जायचे तर त्याला बिस्किट वगैरे आणले खायला. बाकी काय काय आणले तुम्हाला दाखवते. अगदी छोटीशी खरेदी. आत्ताशिक तर सुरुवात केलेली आहे खरेदीला. आणखीन खूप सारी खरेदी करायची आहे नवीन घरासाठी. तर आता बेड घेतलेला आहे. बेडसुद्धा खूप मोठा आहे. तर त्या बेडवरती पहिली बेडशीटं बसत नाही, त्याच्यासाठी सुद्धा बेडशीटं नवीन घ्यायची आहेत. पिलो कवर आहेत. आणखीन बरंच खरेदी करायचं आहे. आत्ताशिक तर सुरुवात केलेली आहे खरेदीला. तर संक्रांत करायची राहिली होती ना, तर माझं विडा असतो तर विड्याचं सामानसुद्धा राहिलं होतं. मग डीमार्टला गेलो तर ते सामान पण आणलं. आणि इथं लुटण्यासाठी हो काही रुमाल आणलेत मी. हे 45 रुपयाला किती 3 पीस मिळाले. 45ला 3 पीस. तर असे रुमालाचे पाकिट आणले लुटण्यासाठी मी. आता इथं काही जास्त ओळखी नाहीत माझ्या, जेवढ्या आहेत तेवढ्या. हे बघा, हे लुटण्यासाठी रुमाल आणले. आणि हा एक मस्त चेहरा आवडला मला, मस्त आहे. हा एक घेऊन आले मी. असं आहे. हा कितीला मिळाला? हा 129 रुपयाला मिळाला. पण छान आहे, असं म्हणजे वापरायला छान आहे. तर विड्याचं सामान हळकुंड, खारीक, बदाम, सुपारी हे लागतं विकण्यासाठी. आपलं विड्यासाठी लागतं नाही सामान विड्याचं. तीळ नव्हते तर तीळ आणले. संक्रांतीची खरेदी. तर महिन्याचा किराणा घरामध्ये सगळं आहे, ते काही नाहीच नाही. आणि हा सगळा समर्थाचा खव आहे. समर्थकडे जायचे आणि त्याला खूप म्हणजे डीमार्टची इतकी त्याला सगळ्या म्हणजे गोष्टी त्याला आवडायचे, हे आवडायचं ते आवडायचं. त्याच्या आवडीच्या सगळ्या प्रकारची बिस्किटं घेतलेली आहेत. त्याला जे जे आवडतात ते बिस्किटं घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठीच खरेदी म्हणजे जे काय त्याला जे जे आवडतं तेच घेतलं आहे. बाकी महिन्याचा किराणा भरायची काही गरज नाही, कारण मागच्या भरलेलं तसंच आहे. मला जे जे पाहिजे होतं तेच तेवढ्याच वस्तू आणल्या आम्ही. बाकीचा सगळा समर्थचा कवर माझ्या लेकराचा. किती मिस करते माझ्या बाळाला मी. लेकराला सोडून राहणं लय आवडत असतं. आता बाकी सगळा समर्थच खवायचा. तर ही एवढी केली शॉपिंग डीमार्टची. शॉपिंग म्हणायचं काय नाही, ते मला लागणार होतं संक्रांतीसाठी. ते सगळं संक्रांतीचं लागणारं सामान आहे. तर हे एवढं आणलं. तर संक्रांतीचा बाजार केलेला आहे. संक्रांतीला जे जे आपल्याला विड्याचं सामान लागतं ते आणलेलं आहे. लुटायच्या वस्तू आणलेल्या आहेत. आणि हे बाकीचं थोडीफार खरेदी. आणि जे बाकीचं आहे ते समर्थचं सामान आहे. त्याच्याकडे जाणार आहेत शुक्रवारी असं चाललंय. बघू, विचार चाललाय शुक्रवारी, कारण तिकडे कार्यक्रम पण आहे. त्याच्यामुळे ते जाणार म्हटले होते. मग काय माहिती आता काय होते मुलाकडं. तर हे बघा अशा प्रकारे मी मला आणल्यात लुटण्यासाठी.
असे रुमाल आणले बायकांना देण्यासाठी. तर मस्त असे छान आहेत रुमाल. काहीतरी यूज होण्यासाठी वस्तू, ते डबे भांडे स्टीलचे वगैरे ते सगळं नेहमीचं झालंय, म्हणून म्हटलं वेगळं काहीतरी, म्हणून हे रुमाल. आणि तसंही मला पुण्यातल्यासारखं काहीच आवडलं नाही. म्हणजे त्या डब्या हे नेहमी आता आपण सगळ्या वाट्या डिश चमचे सगळं वाटून बसलोय, म्हणून म्हणलं ह्यावेळेस काहीतरी वेगळं म्हणून हे रुमाल आणले. तर ही छोटीशी खरेदी केली संक्रांतीसाठी, कारण आता रविवारी आमच्याकडे संक्रांत करणार आहे, आमची अख्खी भाऊकी आहे. तर रविवारी संक्रांत करणार आहोत, त्याच्यासाठी ही सगळी खरेदी. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि सर्वांनी छान छान कमेंट करत जा. भेटूया आपण पुढच्या छान छान नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.